नमस्कार। नेपाळ पाठोपाठ मादागास्करमध्ये देखील आता लष्कराने या देशावर आमचा ताबा असल्याची अधिकृत घोषणा केलेली आहे। काय नेमकं घडलं तिथे हे आपण पाहिलं। जेनझिनने आंदोलन केलं होतं आणि त्याला कशा प्रकारे लष्कराचं पाठबळ मिळालं आणि हे संपूर्ण घडलं काय, इतिहास त्याच्या मागचा काय, घटनाक्रम काय, ते पटकन या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात। तर लष्कराने तिथे घोषणा केलेली आहे की संवैधानिक न्यायालय आणि निवडणूक आयोगासह लोकशाहीच्या संस्था ज्या आहेत त्या त्यांनी तिथे बरखास्त केलेल्या आहेत। तिथले राष्ट्रपती जे अँड्री राजोएलिना यांनी देश सोडलेला आहे आणि ते दुबईला शरण गेलेले आहे। तर नेमकी ही बंडखोरीपर्यंतची परिस्थिती इतकी का तिथे खराब झाली, त्याची काय कारण आहे? तर घडलं असं की 2 आठवड्यापूर्वी तिथे जेनझिननी तरुणांनी तिथल्या रस्त्यावर उतरत पाणी टंचाई, वीज टंचाई या समस्यांसाठी आंदोलन केलं आणि तिथले जे राष्ट्रपती आहेत अँड्री राजोएलिना यांच्या राजीनाम्याची मागणी केली। तर त्यामध्ये असं घडलं की 2 दिवसांपूर्वी राजोएलिना फ्रेंच सैन्याच्या मदतीनं दुबईला पळून गेल्याचं वृत्त समोर आलं। ते दुबईला पळून गेल्यामुळे सैन्याला बळ मिळालं। काही तासानंतर राजोएलिना यांनी संसदेत हक्क न सांगता आपले पद सोडल्यानंतर त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरू झाली। त्यानंतर राजोएलिना यांनी संसद विसर्जित करण्याची घोषणा केली। संसद विसर्जित झाली, खासदारांनी मतदान केलं आणि महाभियोग प्रक्रिया पूर्ण केली। तथापि कॅप्सॅट तिथली एक लष्करी संघटना आहे, त्यांनी या देशावर आपला ताबा असण्याची घोषणा केली आणि कॅप्सॅटचे प्रमुख कर्नल मायकल यांनी असं सांगितलं की पुढील 18 महिने ते 2 वर्षाच्या आत ते तिथे निवडणुका घेतील आणि त्यानंतर तिथे लोकशाही मार्गाने सरकार ते चालवतील। ज्या प्रकारे आपण पाहिलं की अफगाणिस्तानमध्ये तालिबान तिथे आता सरकार चालवतंय, तशीच काहीतरी घटना आता मादागास्करमध्ये देखील या लष्करी सैन्याकडून आपल्याला होताना तिथे पाहायला मिळू शकते। तर जेनझिनच्या उठावामुळे जे सैन्याला बळ मिळालं आणि आपण पाहतो नेपाळ पाठोपाठ एका दुसऱ्या देशामध्ये देखील जेनझिननी सत्तापलट केला आहे। तर या जेनझिनच्या आंदोलनाला अशा प्रकारे यश मिळणं हे पुढच्या भविष्यासाठी कुठली प्रश्न उपस्थित करतात? तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला